नमस्कार. मी श्रीकांत वाटवे. मी आज थोडीशी तुम्हाला नर्मदा परिक्रमा आम्ही केली होती, गाडीनं केली होती, कारनं केली होती, त्या संदर्भातली माहिती देणार आहे. सुरुवात कशी झाली याची माहिती आधी देतो आणि नंतर आमच्या या प्रवासाचं वर्णनही मी पुढे देणार आहे. तर काय झालं की आमची मिसेस टी व्हीवर बसल्यानंतर बऱ्याच वेळा चितळे मॅडम किंवा जगन्नाथ कुंटे यांचं काय 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 ऐकायला आल्यानंतर तिच्या मनामध्ये नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा झाली. मग मला म्हणले की मी नर्मदा परिक्रमा करू इच्छिते. प्रश्न असा होता की नर्मदा परिक्रमेसाठी लागणारा फिटनेस आमच्यामध्ये नव्हता, म्हणजे माझ्यामध्ये तरी नक्कीच नव्हता. मग नर्मदा मैयाला विचारलं की बाबा आम्ही कशी करू शकतो, तर आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की तुम्ही गाडीनंही करू शकता. पण मग गाडी करत असताना आपण भाड्याची गाडी करायची का, तर नाही, आपण स्वतःच ड्रायव्हिंग करायचं, जे तेवढे एफर्ट आपण त्याच्यामध्ये टाकलेत असं व्हायला पाहिजे. त्यामुळं चितळे मॅडम, जगन्नाथ कुंटे यांची पुस्तकं, व्हिडिओ वगैरे सगळं बघून आम्ही ती परिक्रमा करायची ठरवली. आता आम्ही ठरवून काय उपयोग नाही आहे, जोपर्यंत नर्मदा मैयाची इच्छा नाही आहे तोपर्यंत कोणीही परिक्रमा करू शकत नाही. हे मी आत्ता सांगतोय, शेवटी पण सांगेनच. मग आता काय झालं की आम्ही आता जायचंय, तर काय काय त्याची माहिती पाहिजे. तर जगातली ही एकमेव नदी आहे जिची परिक्रमा केली जाते. मार्कंडेय ऋषींनी त्याची सुरुवात केली. मार्कंडेय ऋषींनी खूप मोठी परिक्रमा केली. आता मोठी म्हणजे काय, तर तिला येणाऱ्या इतर नद्या ज्या मिळतात त्या नद्या सुद्धा क्रॉस न करता समुद्र क्रॉस करून पलीकडनं उगमापासून उगमापर्यंत अशी त्यांनी केलेली होती. आता अंदाजे पूर्वी ती 2600 किलोमीटरची परिक्रमा व्हायची, म्हणजे साधारण 1300 आणि 1300 जाता येतात. पण आता धरणं बिरणं झाल्यामुळं थोडंसं लांबून जायला लागतं आणि लांबून जायला लागत असल्यामुळे ते 3300 किलोमीटर पर्यंत जातं. आता जर का योग्य फिट माणूस असेल आणि त्यानं जर का चालत जायचं ठरवलं तर अंदाजे तो 100 ते 120 दिवसामध्ये नॉर्मल माणूस जाऊ शकतो. फास्ट चालणारी माणसं कदाचित त्याच्यापेक्षा थोडीशी लवकर जातील, स्लो माणसं त्याच्यापेक्षा हळू जातील. म्हणजे साधारण 100 दिवसाला प्लस मायनस मध्ये तुम्ही म्हणू शकता. आता नर्मदा मैयाचा उगम जो आहे तो अमरकंटक मधून आहे. तिथं नर्मदा कुंड म्हणून आहे, तिथपासून तिचा उगम आहे. आणि भरूच जवळ ती गल्फ ऑफ खंबाटमध्ये मिठी तलाई इथं समुद्राला येऊन मिळती. आता ह्या नदीला कुठेही क्रॉस करायचं नसेल आणि तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर समुद्र मार्गाचा वापर करून तुम्हाला मिठी तलाईच्या जवळ तो बोटीनं तुम्हाला नेतात, त्याची सोय त्यांनी केलेली असते. आता थोडंसं मैयाबद्दलची माहिती अशी की ती शिवाचीच मुलगी आहे, म्हणजे शंकराचीच मुलगी आहे असं म्हटलं जातं. तिच्या जन्माबद्दल बऱ्याच कथा आहेत, पण त्या कथा इतक्या सगळ्या डिस्कस करणं मुश्किल आहे. परंतु हर कण कंकर, म्हणजे कुठलाही दगड जरी तुम्ही नर्मदेतला घेतला तरी तो शंकर आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून शंकराची पुत्री असल्याचा तिला पूर्णपणे मान आहे आणि त्याप्रमाणे तिचा रेस्पेक्ट ठेवला जातो. आता आपण नॉर्मली काय म्हणतो की गंगेत जाऊन एकदा आंघोळ केली की आपली सर्व पापं धुतली जातील. नर्मदेचं स्टॅच्या पुढचं आहे, नर्मदेच्या फक्त दर्शनानं तुमची पापं मुक्त होतं, मी पापमुक्त होता, इतकं त्याचं महात्म्य आहे. आता आमचं हे सुरुवात झाल्यानंतर काय झालं की आम्ही कोल्हापूरमध्ये राहत होतो आणि कोल्हापूरमध्ये एकदा पूर आला होता 19 साली. त्यावेळेला पुरानंतर मग आम्ही तिथे एक देशपांडे म्हणून आमचे मित्र आहेत, दत्तात्रय देशपांडे, त्यांच्याकडे आम्ही राहायला गेलो होतो. मग आम्हाला असं वाटलं की आपण दोघंच गाडीनं जायच्या ऐवजी जर का आणखीन 2 जण आली आणि त्यात समजा गाडी चालवणारा असेल तर आपल्याला जरा मदतही होईल. ह्या दृष्टीने मी त्यांच्याकडे गेलो आणि संध्याकाळी एकदा बसलो त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणलं की देशपांडे साहेब, असं असं माझ्या मनामध्ये आहे, तर तुम्ही येऊ इच्छिता का. तर काय कोणास ठाऊक त्यांनी येस म्हणून ताबडतोब होय म्हणून सांगितलं. म्हणजे नर्मदा मैयाची ही कृपा आहे, म्हणजे त्यांनी लगेचच ते विषयच क्लिअर करून टाकला. मग आम्ही लगेच प्लॅनिंगला बसलो. आता प्लॅनिंगला बसलो म्हणजे काय, केव्हा जायचं, तर दिवस कुठले कुठले सुटेबल आहेत त्यांना आणि मला, त्याच्यानंतर जायचा रूट काय करायचा, त्यासाठी आम्ही मॅप घेतला, त्या मॅपवर बसून रूट तयार केला. आता त्यात आणखीन एक मजा अशी आहे की नर्मदा परिक्रमा 99% लोक ओंकारेश्वर पासून उचलतात. पण आम्ही जी नर्मदा परिक्रमा उचलली ती तुम्ही कुठूनही उचलू शकता असं मला बऱ्याच लोकांनी सांगितल्यानंतर माझं अंबरनाथमध्ये त्यावेळेला घर होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की अंबरनाथवरून भरूचला जायचं आणि भरूचला गेल्यानंतर भरूचच्या जवळ नारेश्वर म्हणून गाव आहे, तिथं रंग अवधूत महाराजांचा आश्रम आहे.
तर त्या आश्रमामध्ये आपण परिक्रमा उचलायची, परिक्रमा करायची नाही, परिक्रमा उचलायची असते. तर ती परिक्रमा तिथं उचलायची असं आमचं ठरलं. मग आता भरूचला जायचं तर कसं जायचं? तर पहिल्यांदा आमचं असं ठरलं की आम्ही जाऊन अंबरनाथमध्ये माझ्या घरीमध्ये राहायचं आणि तिथून आम्ही पुढं सुरू करायचं. तर अशा पद्धतीनं आमचं सगळं प्लॅनिंग झालं. मग प्लॅनिंग झाल्यानंतर सर्व गावांमध्ये जिथं जिथं आम्ही उतरणार होतो त्या सर्व गावामध्ये आमची उतरण्याची सोय पक्की करण्यासाठी आम्ही आश्रमांची वाट न बघता आम्ही तिथली योग्य हॉटेल्स निवडून आम्ही त्यांचं आधी सगळं कंप्लीट बुकिंग केलं होतं. आणि केलं म्हणजे रादर दोघंही बसलो होतो, कुठलं बरं पडेल, काय बरं पडेल, हे सगळं सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे आम्ही सगळं केलं. आता हे सगळं केल्यानंतर आता बरोबर काय काय घेऊन जायचं असतं. तर बरोबर जात असताना आपल्याला परिक्रमावासी भेटले तर त्यांना बिस्किट, पाणी, खाऊ काहीतरी द्यायला पाहिजे, तो घेतला होता. त्याच्यानंतर कन्यापूजन करायला पाहिजे. मग कन्यापूजन करायचं म्हणजे काय, तर त्यांना कुंकू, त्याच्यानंतर शाळेचं साहित्य, त्याच्यानंतर काही एखादं ऑर्नमेंट, असं जे काही आपल्याला दागिना देता येईल अशा पद्धतीनं आपण ते सगळं करायचं असतं. अर्थात ते तिकडं घेण्यापेक्षा आम्ही मुंबईमध्येच ते सगळं घेणं प्रेफर केलं. त्यामुळे आम्ही ते सगळं मुंबईमध्ये घेऊनच पुढे जाणार होतो. आता वाटेत येणाऱ्या अडचणी आल्या तर बाबा त्याला पर्याय काय, या सगळ्याचा विचार झाला. प्रवास करत असताना परमनंटली एका हाताला म्हणजे उजव्या हातालाच आपली नर्मदा मैया राहिली पाहिजे अशी काळजी घेऊन हे सगळं ड्रायव्हिंग करायचं असतं आणि रस्ता घ्यायचा असतो. आता काही ठिकाणी तुम्हाला चुकून काही कारणास्तव नदी क्रॉस करायला लागली तर ते चालणाऱ्यांना अलाउड नाहीये. मग आम्ही काय केलं, तर आम्ही एकाला विचारल्यानंतर त्याने आम्हाला गुरुनी सांगितलं की तुम्ही नर्मदा मैला आधी सांगा की आम्ही असं असं करतोय, कुठून तरी आमच्याकडून चूक व्हायची शक्यता आहे, तर ती चूक झाली तर ती पदरात मानून घे आणि आम्हाला त्याचं पूर्ण काय असेल ते रिझल्ट दे. तसंच आमचं यालाही झालं की जेव्हा समुद्रामधून आम्हाला नौकेमधून जायचं होतं मिठी तलाईला, तिथेही जाताना आमचा प्रॉब्लेम आला की आमच्या टायमिंगला बोटच नव्हती आणि आम्हाला खूप थांबायला लागलं असतं. त्यावेळेलाही तिथल्या महाराजांनी सांगितलं की तुमचा परिक्रमा चालू आहे मला माहिती आहे, तर तुम्ही आता गाडी घेऊन फक्त शेवटच्या स्पॉटला जाऊन तिथल्या शंकराला पाया पडा आणि परत भरूचला जाऊन तिथल्या शंकराला पाया पडा, तुमची परिक्रमा समुद्रमार्गे झाली असं गृहीत धरलं जाईल, असं त्यांनीच आम्हाला सांगितलं. म्हणजे तो एक आम्हाला दिलेला आशीर्वादच होता. त्यामुळे ते सगळं झालं, हॉटेलची बुकिंग झाली आणि सगळी तयारी आम्ही केली. आणि मग मी एकदा मध्यंतरी म्हणजे ट्रिपच्या आधी दिवाळीच्या दरम्यान एकदा मी मुंबईला गेलो होतो. मुंबईला आमच्या अंबरनाथच्या घरी गेल्यानंतर आमची बहीण डोंबिवलीला राहते, तिच्याकडे गेलो. मग तिला सांगितलं की असं असं माझ्या मनामध्ये आहे आणि नर्मदा परिक्रमा करण्यासाठी असं असं आमचं नियोजन झालेलं आहे. मला तिनं तडक दिशी सांगितलं आम्ही पण येणार. मग तिला म्हणलं की अगं आमच्या गाडी लहान आहे, आमच्या गाडीत 4च माणसं बसतील, 6 माणसं बसणं अवघड आहे. ती म्हणली आम्ही आमची वेगळी गाडी करतो पण आम्ही येणारच. म्हणलं ठीक आहे तुम्ही येऊ शकता. आणि मग त्यांना म्हणलं फक्त गाडी बुक तुमची करा, बाकी हॉटेल बुकिंग आहे ते आम्ही वाढवून काय काय करायचं ते रूट प्लॅनिंग वगैरे आम्ही सगळं करतो, आम्ही असल्यानंतर तुम्ही काही काळजी करू नका. अशा पद्धतीनं आमचं नर्मदा परिक्रमेचं प्लॅनिंग झालं आणि आम्ही त्याप्रमाणे 3 तारखेला अंबरनाथ येथे पोचलो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या पुढचं वर्णन मिळेल. धन्यवाद. नर्मदाष्टक. नर्मदे हर सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जातकारी वारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलं ध्वनत् समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकण्डुसूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डुसूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्यलक्ष्यकिन्नरा मरासुरादिपूजितं सुलक्षणीरतीरधीरपक्षिलक्षपूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रिषट्पदै धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदै रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्यलक्ष्यलक्ष्यपापलक्ष्यसार सायुधं ततस्तु जीवजन्तु तन्तुभुक्तिमुक्तिदायकं विरञ्चि विष्णुशङ्करस्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देहदुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नर्मदा मैया की जय।